नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 2 जुलै, वार मंगळवार आणि आज आलेली आहे योगिनी एकादशी. योगिनी एकादशी ही अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते. जर आपल्याला पापमुक्त होऊन आयुष्य नव्याने जगायचे असेल तर या योगिनी एकादशीचं व्रत जे आहे ते केलं जातं. योगिनी एकादशी सर्व पाप दूर करते आणि व्रत करणाऱ्या व्यक्तीला कौटुंबिक आनंद देते. या व्रतामुळं सर्व प्रकारचे उपद्रव नाहीसे होतात आणि आयुष्यात आनंद मिळतो. योगिनी एकादशीचं व्रत केल्याने समृद्धी प्राप्ती होते. त्याचबरोबर असं म्हटलं जातं की हे व्रत केलं तर 1000 ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे पुण्य आपल्याला मिळत असते. हे व्रत केल्याने सर्व प्रकारचे यश हे मिळत असते आणि त्याचबरोबर जर आपल्याला एखाद्या व्यक्तीने शाप दिला असेल तर त्या शापातून मुक्त होण्यासाठी हे व्रत जे आहे तर ते अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. आणि म्हणूनच योगिनी एकादशीच्या व्रताला कठीण व्रत असं सुद्धा म्हटलं जातं. आणि या दिवशी सर्वांनाच व्रत करणं शक्य होत नसेल तर काही उपाय जर आपण केले तर संपूर्ण व्रताचं पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त करू शकतो. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मुलांसाठी उपाय सांगणार आहे. प्रत्येक आईने संध्याकाळी आपल्या मुलांसाठी 9 दिव्यांचा हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. हा केल्याने मुलांची अभ्यासात, नोकरीत प्रगती होईल. सर्व दोष, अडचणी दूर होतील. मुलं हे तुमच्या मनासारखे वागू लागतील. असा हा अतिशय प्रभावी उपाय आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 ते 7:30चा जो टायमिंग आहे त्या टायमिंगमध्ये आपण हा उपाय करणार आहोत. तिन्ही सांजेला लक्ष्मी येण्याची वेळ असते, दिवे लागण्याची वेळ असते. तर अशा वेळी आपण हा उपाय जर केला तर हा उपायाचा आपल्याला निश्चित फळ प्राप्त होतं. लहान मुलांसाठी ते मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय आपल्याला करायचा आहे. खास करून जी मुलं शिक्षण घेत आहेत, नोकरी प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत, तसेच एखादी उच्च डिग्री धारण करत आहेत तर अशा मुलांसाठी हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल, तुमचं ऐकत नसेल, सतत हट्टीपणा करत असेल, चिडचिडेपणा करत असेल तर या मुलांचे सर्व दोष, नजर दोष, अडचणी दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. मुलं आणि मुली या सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुमची मुलं जर बाहेरगावी असेल तर हा उपाय कसा करायचा, त्याचबरोबर हा उपाय केल्यानंतर त्या वस्तूंचं काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहा, उपाय करण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे. आपल्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. आज एकादशी आहे आणि एकादशीच्या दिवशी सात्विकता ही खूप जास्त प्रमाणात असते. यामुळे कुठल्याही उपाय करण्याच्या अगोदर आपल्या देवघरामध्ये एक दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे, अगरबत्ती, धूप लावायचे आहे. यानंतरच हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 9 दिवे लागणार आहेत. 9 दिवे हे तुम्हाला गव्हाच्या कणकेचे बनवायचे आहेत. गव्हाचं कणिक मळायचं आहे, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. हळदीचा रंग या दिव्यांना येईल असे तुम्हाला 9 दिवे बनवायचे आहेत. प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचे आहे, तूप घालायचं नाही, तेल घालायचं आहे. यानंतर हे सगळे दिवे तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत. दिव्यांना हळदी कुंकू तुम्हाला लावायचे आहे आणि त्याचबरोबर या दिव्यामध्ये तुम्हाला 7 तांदूळ अखंड टाकायचे आहेत. म्हणजे 7 अखंड अक्षता ज्या असतात त्या प्रत्येकी दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहे. यानंतर तुम्हाला मुलांना आपल्या देवघरासमोर बसवायचे आहे. ते 9 दिवे तुम्हाला ताटात घेऊन आपल्या देवघरामध्ये असणारे बाळकृष्ण जे भगवान श्री हरी विष्णूंच्या रूपात आहेत तर त्यांना दिव्याने ओवाळायचे आहे. जर तुमच्या देवघरामध्ये भगवान श्री हरी विष्णूंचा फोटो असेल तर तुम्ही त्या फोटो सुद्धा ओवाळू शकता. नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती जी आपल्या घरामध्ये आहे त्या दिव्यांनी बाळकृष्णांना तुम्हाला ओवाळायचं आहे.
यानंतर त्याच दिव्यांनी आपल्या मुलांना ओवाळायचं आहे। थोडंसं कुंकू जे आहे तर त्याचा गंध बनवून मुलांच्या कपाळावरती टिळक लावायचा आहे आणि हे 9 दिवे जे आहेत त्या 9 दिव्यांनी मुलांना ओवाळून घ्यायचे आहे। यानंतर काय करायचं आहे, ते 9 दिवे घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे। तुळशीपाशी गेल्यानंतर या 9 दिव्यांनी तुम्हाला तुळशीला देखील ओवाळायचं आहे। तुळशीला सुद्धा हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला हे 9 दिवे जे आहेत तर ते तुम्हाला तुळशीपाशी चारही बाजूने लावायचे आहेत। हे दिवे लावताना डायरेक्ट खाली ठेवू नका। फुलांच्या पाकळ्या असेल तर थोड्या पाकळ्या टाकून त्यावरती हे दिवे ठेवा किंवा तांदूळ असेल तर अगदी चिमूटभर प्रत्येकी दिव्याखाली तांदूळ टाकायचे आणि त्या तांदळावरती जे 9 दिवे तुम्हाला तो चारही बाजूला लावायचे आहे। दिवे लावल्यानंतर तुम्हाला तिथेच बसून दोन्ही हात जोडून माता तुळशीकडे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। मुलं अभ्यास करत नसेल, नोकरीमध्ये मुलांना यश मिळत नसेल, तशी प्रार्थना करायची आहे। मुलांचे दोष अडचणी दूर होण्यासाठी आणि मुलं तुमच्या मनासारखी वागण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। जर तुमची मुलं हे बाहेरगावी शिकत असेल तर अशा वेळी तुम्हाला काय करायचे आहे, मुलांचा फोटो असेल तो फोटो वरून हे 9 दिवे तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहे आणि यानंतर हे दिवे तुम्हाला तुळशीपाशी ठेवायचे आहेत। त्याचबरोबर मुलांना सुद्धा हा उपाय करताना जवळ घेऊन माता तुळशीला प्रार्थना करायची आहे आणि त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। यानंतर हे दिवे तिथेच तुम्हाला ठेवून द्यायचे आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तुम्हाला स्नान करायचे आहेत। स्नान केल्यानंतर ते दिवे तुम्हाला उचलून घ्यायचे आहेत, ते तांदूळ तुम्हाला उचलून घ्यायचे आहेत आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या एखाद्या छोट्या झाडापाशी तुम्हाला जायचं आहे आणि हे दिवे तिथे तुम्हाला ठेवून यायचे आहेत। तिथे येणारे पक्षी कीटक मुंग्या जे आहेत तर हे दिवे ते खाऊन जातील आणि ते जेव्हा ते दिवे खातील तेव्हा त्यांच्याकडून मिळणारे जे आशीर्वाद तुम्हाला आहेत तर ते आशीर्वाद तुम्ही कुठेही कमावू शकत नाही, इतकं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं। यामुळे आपल्या जीवनातील अडथळे जे आहेत तर ते दूर होतात। ज्या प्रकारे मुंग्या ते दिवे खाऊन अगदी त्याचबरोबर हळूहळू आपल्या आयुष्यातील दुःख दोष संकट अडचणी जी आहेत तर त्या दूर व्हायला सुरुवात होते आणि सुख समृद्धी जी आहे ती प्राप्त होते। जर तुमच्या घराजवळ मोठं झाड नसेल तर तुम्ही हे दिवे जे आहेत तर ते गाईला देखील खाऊ घालू शकता। तर अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तर तो आपल्याला मुलांसाठी करायचा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।